तुम्ही कधी अशा पद्धतीने मस्क मिलन मिल्कशेक पिला आहे का? नसेल पिला तर नक्की ह्या उन्हाळ्यात ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल. नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी मस्क मिलनचा मिल्कशेक घेऊन आलेली आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये थंड थंड असा मिल्कशेक बनवायचा आणि उन्हाळ्याचा आस्वाद घ्यायचा. तर चला फटाफट बघूया त्यासाठी काय काय लागतं. आज आपण मस्क मिलन शेक म्हणजेच खरबूजचा मिल्कशेक बघतोय. त्यासाठी खरबूज, दूध घेतलेलं आहे, साखर, ड्रायफ्रूट्स आणि ही फ्रेश क्रीम घेतलेली आहे आपली, म्हणजे घरचीच साय. आता चला सगळ्यात अगोदर आपण हे खरबूज व्यवस्थित कट करून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये सर्व करणार आहोत, त्यामुळे मी वरनं त्याचं थोडंसं तोंड कट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने चमच्याने मी त्याचा गर आतला काढून घेते. पहिला वरचा थोडासा गर काढायचा आणि मग आतल्या बिया पूर्ण काढून टाकायच्या. बघा अशा पद्धतीने तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की अशा पद्धतीचं खरबूज मिल्कशेक करून बघा. मुलांना खूप आवडेल, इतकं अप्रतिम चवीला लागतं. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कधी केलं आहे का? नसेल केलं तर नक्की ट्राय करा. बघा अशा पद्धतीने चमच्याने त्यातला आतला पूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित चमच्याने असा गोलगोल चमचा फिरवायचा. तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का? नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात. तसेच तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला सांगा. बघा इथं आपलं झालेलं, आणि ह्या बिया फेकून देऊ नका, ह्याचासुद्धा वापर होतो. तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये मगततरी म्हणून त्याचा वापर करू शकता, धुवून वाळवून. आता आपण जो हा गर काढला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडासा आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायचं आहे. मी इथं जवळजवळ 1 ग्लास दूध घेतलेला आहे, ते ॲड करूया. इथं ड्रायफ्रूट्स घेतलेत, काजू, बदाम, तुम्हाला पिस्ता जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि इथं साखर घेतलेली आहे मी अर्धी वाटी, ते सुद्धा टाकून घेते. आता आपल्याला हे मिक्सरवर छान बारीक करायचे. तसेच त्याच्यामध्येही दुधाची फ्रेश क्रीम घेतलेली आहे, साय 1 वाटी, ते सुद्धा आपण टाकून घेऊया. आणि आता हे सर्व आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. मस्त आपलं इथं वाटून झालेलं आहे. बघू शकता आपला इथं मिल्कशेक तयार झालेला आहे. आता आपण जे खरबूज ठेवलं होतं आतून कट करून, त्याच्यामध्येच आपल्याला सर्व करायचं आहे. बघू शकता, आहा एक नंबर दिसतंय ना. बघा आता आपण जे खरबूजचे तुकडे ठेवले होते ते गार्निशिंगसाठी थोडेसे ठेवूया आणि ड्रायफ्रूटसुद्धा वरून थोडेसे टाकून घेऊया. बघू शकता, आहा जबरदस्त. जसं बाहेर भेटतं खरबूजचा मिल्कशेक किंवा मस्क मिलन शेक, अगदी तशा पद्धतीने बाजारसारखा झाला आहे ना. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला अजून कशा व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. बाय. मी दाखवलेल्या मस्क मिलन मिल्कशेकची म्हणजेच खरबूज मिल्कशेकची रेसिपी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.